जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेलाय। शेगावमधील संत गजानन महाराज ज्ञानपीठच्या विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला। संस्कार सोनटक्के असं या 11 वर्षीय मुलाचं नाव। त्याला त्रास झाल्यानंतर उपचारासाठी अकोल्याला नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला। बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून त्याचा थेट फटका आता या शाळकरी विद्यार्थ्यांना बसताना बघायला मिळतोय। बुलढाण्यामधून महत्त्वाची अपडेट, जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेलाय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे सध्या आपल्यासोबत आहेत। संदीप, खरं तर दुःखद अशी बातमी, उष्माघाताचा पहिला बळी बुलढाण्यामध्ये गेलाय। बरोबर आहे गौरी, आपण जर पाहिलं तर गेल्या 3 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातील तापमान जे आहे 41 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलेलं आहे। आणि यामध्ये प्रामुख्याने खामगाव तालुक्याचा हा जो संपूर्ण पट्टा आहे, खामगाव, शेगाव, जळगाव, जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षीच्या तापमानात वाढ होत असते आणि 41 अधिक तापमान गेल्या 3 दिवसापासून त्याचाच हा फटका जो आहे या 11 वर्षीय विद्यार्थ्याला बसलेला आहे। खरं तर हा 6वीत जो विद्यार्थी आहे हा शिकत होता। संस्कार सोनटक्के असे या विद्यार्थ्याचं नाव आहे। कालपासून याला उन्हाचा फटका बसला होता आणि तशी लक्षणं त्याला जाणवत होती। घरच्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केला आणि त्याची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्याला अकोला येथील पुढील उपचारासाठी जे आहे ते रेफर करण्यात आलेलं होतं। मात्र त्याचा उपचार आधीच अकोला जाण्यापूर्वीच त्याच्या रस्त्यामध्ये ज्या ठिकाणी दुर्दैवी जो आहे तो मृत्यू या ठिकाणी झालेला आहे आणि हा उष्माघाताचा जिल्ह्यातील पहिला बळी या ठिकाणी म्हणावा लागणार आहे। आरोग्य विभागानं खरं तर 2-3 दिवसापासूनच बुलढाणा असेल, खामगाव असेल या ठिकाणच्या रुग्णालयामध्ये उष्माघात कक्ष जो आहे तो स्थापन केलेला आहे। मात्र आता हा पहिला उष्माघाताचा बळी बुलढाण्यात गेल्याने एकच जो आहे ती हळहळ आता व्यक्त केली जात आहे। हो, नक्कीच संदीप, खरं तर दुःखद अशी बातमी म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।